सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना अधिक मास महात्म्य सांगत असताना भगवान विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी यांच्यातील संवाद सांगत होती. महर्षी म्हणाले, ज्या वेळेला भगवंतांनी अधिक मास महात्म्य सांगत असताना जगदंबेला या महिन्यामध्ये माझे स्वरूप असलेले द्विज म्हणजे ब्राह्मण यांचं पूजन अर्चन दान धर्मादी विधी सांगितला, त्यावेळेला लक्ष्मी मातेने विचारलं की ज्यांच्यामध्ये दान धर्म करण्याची उपवासादी करण्याची क्षमता नाही, सामर्थ्य नाही, त्यांनी काय करावं. त्यावेळेला भगवंतांनी गोसेवेचं महात्म्य सांगितलं. हे महात्म्य सांगत असताना भगवान विष्णू परमात्मा लक्ष्मीला म्हणाले, ऐक लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान, परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे. भगवान म्हणाले, लक्ष्मी, गोसेवा गोदान अत्यावश्यक करावं, पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती गाय सुलक्षण असावी, अलक्षण नको. ती सुंदर असावी, पौष्टिक असावी, वरी सवत्सक, ती वत्सासह असावी, दूध देणारी असावी. रोड अथवा रोगिष्ट, रोगिष्ट असेल, मृतवत्स नसावे स्पष्ट, किंवा वंध्या असोनी वरिष्ठ, कामा नये दानाते. गोसेवा करत असताना ठीक आहे, पण जेव्हा गोदान करायचं त्यावेळेला ती रोगिष्ट नको, ती वंध्या नको, रोग व्याप्त शरीरी, ती कोणत्याही रोगाने व्याप्त असू नये. दुग्धन देती तिळभरी, ऐसी धेनू दानाते निर्धारी, योग्य सुंदरी नसे पै, लातरी खैरेंडी भरी, एक शृंगी नसावी तरी, आपुले पय आपण प्राशन करी, पान्हा चोरी दोहिता. अशा लक्षणांची गाय असेल तर ती गाय दान करू नये. सुलक्षणी गाय दान जर केली तर भगवान म्हणाले, ऐसी दिधलिया दान, तेने संतोषे जनार्दन, मग ते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जाण असे ना. लक्षणयुक्त जर गोदान केलं तर निश्चितच मला म्हणजे परमात्म्याला आनंद होतो. आणि हो लक्ष्मी, यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, अपात्री केलिया दान, तरी ते नरकासे कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण, पाहोनी दान पै द्यावे. दान देत असताना सत्पात्र आणि अपात्र या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की ज्यावर आपण आधी चर्चा केली आहे. दान करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर आपण ज्याला दान देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याची क्षमता पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आशीर्वाद देण्याची क्षमता केव्हा असेल, ज्या वेळेला दान घेणारी व्यक्ती ही शास्त्रसंमत आचरण करत असेल, त्याच्या आचरणामध्ये नित्यस्नान, संध्या, देवतार्चन, दान, यज्ञ आणि भूतदया हे सगळ्यात महत्वाचं आहे. अहो, शास्त्रकारांनी दान घेणाऱ्यासाठी आवर्जून लक्षणं सांगितलेत. यजमान हात जोडून आधी प्रार्थना करणार की आपण आमच्याकडे दान घ्यायला आलाय किंवा आपण आमच्याकडे योग्य ते भगवत चिंतन आमच्याकडनं करून घेण्यासाठी आला आहात, तर आपण कसे असाल तर व्रत, जप, नियम, तपहा, स्वाध्याय, क्रतू. आपण व्रत, जप, नियम, तपहा आणि स्वाध्याय करणारे आहात. त्याबरोबर दया, दम, दान, विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां मनः समाधियताम. आपल्या मनामध्ये समाधान वास्तव्य करत असेल असे आपण सर्वतोपरी भूदेव द्विज आमच्यावर प्रसन्न आहात का. अर्थात आपण हे सगळं करणारे आहात हे अपेक्षित आहे. म्हणून तर शास्त्रकारांनी सत्पात्री दान करायला सांगितलं. सत्पात्र दानात भवे धनाढ्य. सत्पात्री दान केल्याचं फळ तर योग्य ते फळ प्राप्त होतं, पण कुपात्र दानात भवे दरिद्री. कुपात्री दान केलं तर निश्चितच
त्याचं दुःखही आपल्याला भोगावं लागणार. खरं सांगायचं ना मंडळी, तर दान ही संकल्पना वेगळी आहे आणि मदत ही संकल्पना वेगळी आहे. शास्त्रामध्ये दान करायला सांगितलं ते आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी. अर्थात जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तर त्याचं अंतःकरण आपल्याला आशीर्वाद देणारच, पण ते दान नाही, ती मदत आहे. आणि मदत निर्वासितांना केल्या जाते, मदत ही गरजूंना केल्या जाते, पण दान सत्पात्र व्यक्तीला व्हावं. अर्थात किमान आपण दिलेलं दान हे त्यांनी विनियोग व्यवस्थित रीतीने करावा, एवढं तर अपेक्षित ठेवाल की नाही, एवढं तरी अपेक्षित ठेवलंच पाहिजे. शेवटी सगळ्यात महत्वाची श्रद्धा आणि विश्वास. आपण आपल्या श्रद्धेने, विश्वासाने आणि भगवंतावरती असलेल्या निष्ठेने योग्य त्या ठिकाणी योग्य तो विवेकाने निर्णय घेऊन आपण आपलं कार्य करत राहणं अपेक्षित आहे. पण भगवान म्हणतात, सांगायचं तर अपात्री केली दान तरी ते नरकासी कारण. म्हणून सत्पात्र व्यक्तीला दान होणं हे महत्वाचं आहे. गोदान का महत्वाचं आहे किंवा गोसेवा का महत्वाची आहे, तर लक्ष्मी गावो यज्ञस्य नेत्रे वै, गावो यज्ञस्य वै मुखम, अमृतं क्षयं दिव्यं क्षीरं गावो वहन्ति च. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र, परुषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुराते देवांनाही दुर्लभ असं अमृत गोमातेपासून प्राप्त होतं. म्हणून गोसेवेला, गोदानाला अत्यंत महत्व आहे. भगवान म्हणाले, लक्ष्मी अग शृंगमूले गवान नित्यम, गाईच्या शिंगाजवळ ब्रह्मा विष्णू समाश्रितो. स्वतः ब्रह्मा विष्णू यांचं वास्तव्य आहे. शृंगाग्रे सर्व तीर्थानी स्थावराणी चराणी च. सगळे तीर्थ या शृंगाच्या अग्रामध्ये आहे. हे ऐकलं लक्ष्मीने आणि श्रोते हो, लक्ष्मीने भगवंताला प्रश्न विचारला. तव आशंका घेऊन सत्वर, श्रोती बोलिले उत्तर, सर्व गात्री सुरवरा किंकारण प्रवेश पै. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, यदर्थी इतिहास वरवा. एक इतिहास आहे. लक्ष्मी पौलव्य ऋषी तप करत होते. कष्टविले जे स्वशरीर, तप अपार आचरिले. त्यांच्या तपाचं सामर्थ्य भय उपजले वासवाते. इंद्राला भीती वाटली. मग काय हो, नेहमीप्रमाणे इंद्राणी अनेक वेळा जे कृत्य केलं तेच या पौलव्य ऋषींच्या यज्ञामध्ये, त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी त्यांनी अप्सरांना प्रेरणा दिली. बरं, अप्सरांनी सुद्धा त्याला आवर्जून सांगितलं की इंद्रा तू म्हणतोय पण ऐक. अप्सरा म्हणती अमरेशा, तपाते क्षय की जे कैसा, परम कोपिष्ट ऋषी राजसा, देखता आम्हा शापील. इंद्रा, अरे तुझं ठीक आहे, पण त्यांची तपश्चर्या भंग केल्यावरती त्यांच्या कोपाला आम्हाला सामोरं जावं लागेल. नव्हे कदाचित ते ऋषी आम्हाला शापही देतील. इंद्राचा नेहमीप्रमाणे स्वभाव. त्यांनी बघितलं, बघू पुढचं पुढे, पण तुम्ही आधी जाऊन त्या पौलव्य ऋषींच्या तपामध्ये व्यत्यय आणा. मग काय हो, आता देवांगना अप्सरा आल्या. त्या हात जोडून पौलव्य ऋषींच्या समोर उभ्या राहिल्या. त्यावेळेला ऋषींनी विचारलं, का आपण का इथे आलात? त्यावेळेला सत्य घटना त्यांनी कथन केली. मग काय हो, ध्यान विसर्जनी मुनी, तया ते देखिले नयनी, मग पुसे तया लागुनी, किमर्थ कलह मांडिला. आणि जेव्हा ऋषींना कळालं की इंद्राने आपली तपश्चर्या भंग करण्यासाठी या देवांगणांची योजना केली, खवळलेल्या त्या पौलव्य ऋषींनी शापोदक हातामध्ये घेतलं आणि तात्काळ इंद्र समोर येऊन उभा राहावा असा त्या मंत्रांचा उच्चार केला. अहो, इंद्राचं आसन डगमगायला लागलं. भगवान म्हणाले, लक्ष्मी, इंद्र सिंहासनावरी वासवो,
तव खळबळल्या तयाचा देहो, चंचल होताची पहाहो, सभोवते अवलोकित. शापाचे सामर्थ्य मोठे, इंद्राचे अंगी उठले काटे. मग काय, मग पिशाचवत पळत असे नेटे, जेथे असे कमलासन. इंद्राची स्वारी ब्रह्मदेवांकडे गेली की कसंही करा, मला या शापापासून मुक्त करा. तेव्हा ब्रह्मदेव त्याला आसरा देतायत हे पाहिल्यावर ब्रह्मदेवासह इंद्राणी इथे यावं अशा प्रकारचा मंत्रोच्चार केला गेला. मग काय, ब्रह्मदेव म्हणाले, अरे इंद्रा, तुझ्यामुळे माझ्यावरही संकट आलं. मग काय हो, या दोघांची स्वारी ब्रह्मा आणि इंद्र विष्णू परमात्म्यांकडे. पुन्हा पौलव्य ऋषींनी या दोघांसह इंद्राणी इथे यावं अशा मंत्राचं अनुष्ठान सुरू केलं. हे तिघही जण महादेवांकडे गेले. पण घटना तीच, प्रत्येकाचं नाव घेऊन इंद्रासह या देवांनी इथे हजर व्हावं अशा प्रकारे पौलव्य ऋषी आपल्या मंत्रांचं उच्चारण करू लागले. मग काय झालं तर या सगळ्या देवांनी मिळून गोमातेला हात जोडले. गाईला हात जोडून, आम्हाला तूच आता तारू शकतेस, आम्हाला तुझ्यामध्ये वास करण्याची आज्ञा दे, कारण तुला शाप मिळणार नाही. पौलव्य ऋषी गोमातेला शाप देणार नाही. मग काय हो, सगळ्या देवतांनी धेनूच्या अंगामध्ये प्रवेश करायचं ठरवलं. तिथे कशा कशा प्रकारे कोणी कोणी प्रवेश केला तर शृंगमूले गवा नित्यम ब्रह्मा विष्णू समाश्रितो. ब्रह्मा विष्णू महेशांची स्वारी त्या शृंग मूळाच्या तिथे स्थित झाली. शृंगाग्रे सर्व तीर्थानी, शृंगाच्या अग्रभागामध्ये सगळे तीर्थ आले. शिरोमध्ये महादेव, शिराच्या मध्ये महादेव. सर्वभूतमय स्थितः ललाटाग्रे स्थिता देवी, नासवंशे च षण्मुखः. नाकामध्ये स्वतः षण्मुख कार्तिक स्वामी स्थित झाले. कर्णयोर अश्विनौश्चैव, कानामध्ये अश्विनौ देव. डोळ्यामध्ये चंद्र सूर्य. दंतेषु वायव, दातामध्ये वायू देवता स्थिर झाली. जिभेमध्ये वरुण देव. हुंकारामध्ये सरस्वती. यमयक्षौच गंडयोः. प्रत्येक देवता गायीचा आश्रय घ्यायला लागली. साक्षात गंगाच गोमूत्रम, गंगेने गोमूत्रामध्ये वास केला. गोमय शेणामध्ये यमुनेनी वास्तव्य केलं. आणि त्रयस्त्रिंशत्तु देवानां कोट्यो रोम सुसंस्थिताः. प्रत्येक रोम रोमामध्ये प्रत्येक देवता जाऊन बसली. मग काय हो, तेव्हापासनं 33 कोटी देव गंगा यमुनादी तीर्थांचं काही मध्ये वास्तव्य करते झाले. इकडे पौलव्य मुनी बघतायत, हे आणखीन काय येत नाही. निरखून पाहिलं तर हे सगळे त्या धेनूच्या अंगामध्ये पाहिले. मग विवेक आठवून अंतरी. ऋषींच्याही लक्षात आलं आपण उगीच चिडलो. त्यावेळेला त्यांनी त्या गाईला नमस्कार केला आणि आपला क्रोध शमन केला आणि सगळ्या देवांना मुक्त केलं, शाप दिला नाही. अशा प्रकारे गोमातेने सगळ्या देवांना आपल्या शरीरामध्ये आश्रय दिला. म्हणून लक्ष्मी, या अधिक मासामध्ये गायीची सेवा फार महत्वाची आहे. शक्य झालं तर गोदानही महत्वाचं आहे, पण ते नाही शक्य झालं तर ती गोधूळ आपल्या कपाळाला लावी, गायीला प्रदक्षिणा घालावी. शक्य झालं तर गायीची शेपटी आपल्या डोक्यावरती झाडून घ्यावी. शक्य झालंच तर रोज गोग्रास द्यावा, रोज गायीला चारा पेंढी धान्य नेऊन द्यावं. आणि नाही शक्य झालं तरी महिनाभरासाठी घरी आपल्या गोग्रासा प्रित्यर्थ यथाशक्ती द्रव्य दक्षिणा जमा करावं आणि महिन्यातनं एकदा का होईना पण प्रत्यक्ष गोशाळेला भेट देऊन आपल्या हाताने यथाशक्ती गोग्रास समर्पण करावा. श्रोते हो, हे जरी जमलं तरी भगवान म्हणाले, लक्ष्मी निश्चितच माझी कृपा त्या माझ्या भक्तावर असणारच आहे. त्यामुळे ज्यांना दान धर्म करणं शक्य नाही त्यांनी गोसेवेमध्ये सुद्धा आपली सेवा समर्पण करून भगवत कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. नेहमीप्रमाणेच जे आपण असं ठावे ते इतरास शिकवावे. अलौकिक या गोमातेचा महिमा
आपल्या आप्त इष्ट मित्र बांधवांनाही श्रवण करवा आणि भगवत कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा.